आज आमच्या घरी गुढीपाडव्याची तयारी अशी झाली की झोपायलाही वेळ नव्हता. नमस्कार मित्रांनो, सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या इथे गुढीपाडव्याची सुरुवात एक दिवस आधीपासूनच झाली होती. मी शाळेतून येताना थेट मार्केटकडे गेले. तिथे सगळीकडे रंगीबेरंगी फुलं, गजरे, आंब्याची पानं आणि कडुलिंबाचा ढाळा. दरवाजासाठी तोरण घेतलं आणि गुढीसाठी साखरेच्या घाट्या पण घेतल्या. खूप वेगवेगळ्या रंगाच्या घाट्या होत्या, पण आम्ही साध्या नैसर्गिक घेतल्या. घरी आले आणि लगेच तयारी सुरू केली. फुलांचे हार करायला घेतले आणि आमची छोटी कलाकार गार्गी, ती तर लगेच बसली आजीसोबत हार बनवायला. दोघींच्या गप्पा, हसणं, घर एकदम सणांचा माहोल झाला होता. खरं सांगू का, काम करत करत वेळ कसा गेला कळलंच नाही. झोपायची वेळ झाली, पण दोघींचा उत्साह अजून चालूच होता. सण म्हणजे फक्त पूजा नाही, तर घरात एकत्र हसणं, एकत्र काम करणं आणि हे छोटे छोटे क्षणच आठवणीत राहतात. तुमच्याकडे गुढीपाडव्याची तयारी कशी होते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज गुढीपाडव्याची सकाळ खूप शांत आणि छान सुरू झाली. सकाळी उठलो, सगळे फ्रेश झालो आणि नेहमीप्रमाणे देवपूजा करायला घेतली. मंदिर साफ केलं, देव स्वच्छ धुतली, अगरबत्ती लावली आणि शांतपणे देवाला नमस्कार केला. घरात एकदम प्रसन्न वातावरण झालं होतं. देवपूजा झाल्यावर लगेच गुढी उभारायची तयारी सुरू केली. ताटात सगळं साहित्य काढलं. नवीन साडी, फुलांचा हार, साखरेची गाठी, कडुलिंबाची पानं आणि आंब्याची पानं. आजीने आधीच बांबूची काठी स्वच्छ करून घेतली होती. ती नीट पुसून घेतली आणि त्यावर गंधाचे पट्टे लावले. मग साडी व्यवस्थित गाठीला बांधली. तांब्यावर स्वस्तिक काढलं. एक एक करून सगळं लावायला सुरुवात केली. कडुलिंबाचे पान, आंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेची गाठ. हळूहळू गुढी तयार होत होती आणि त्या क्षणी वेगळीच भावना येत होती. खरं सांगायचं तर हे सगळं करताना कळलं, आपली परंपरा किती सुंदर आहे. लहान लहान गोष्टी आणि पण खूप अर्थपूर्ण आहेत. दिवस म्हणजे खरं सांगायचं तर हा फक्त सण नाहीये. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन ऋतू आणि निसर्गात नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. सगळीकडे नवीन असं काहीतरी सुरू होतं. आज आम्ही कडुलिंबाचे पानं खाल्ली, थोडासा गूळ खाल्ला आणि ते करताना एक विचार आला, आपले सण फक्त परंपरा नाहीत, त्यामागे खूप अर्थ आहेत. कडुलिंबा इम्युनिटीसाठी चांगला, आंब्याचे पानं वातावरण स्वच्छ ठेवतं आणि गूळ शरीराला ताकद देतं. म्हणजे सण साजरा करताना आपण आपल्या शरीराची काळजी घेतोय. मधल्या वेळेत गार्गीने कडुलिंब खाल्ल्यावर चेहरा काहीतरी असा वेगळा केला आणि आम्ही सगळे हसलो. पण त्याच वेळी तिला सांगितलं, हे आपल्यासाठी चांगलं आहे. आणखी एक गोष्ट, गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. म्हणताना रामाने लंकेवर विजय मिळवल्यावर हा सण साजरा केला आणि शालिवाहन राजानेही विजय मिळवून नवीन वर्षाची सुरुवात केली. म्हणजे हा सण आपला एकच सांगतो, नवीन सुरुवात करायला आजचा दिवस खूप खास आहे. गुढीची सगळी तयारी झाल्यावर आम्ही गॅलरीमध्ये पाट ठेवला. त्या पाटावर आधी छानशी फुलांची रांगोळी काढली. छोटे छोटे फुलांची डिझाईन आणि मध्ये काही फुलं ठेवली. गुढी ठेवायची जागा थोडीशी छोटी आहे, पण आमच्याकडे तरी जास्त जास्त नीट करता येईल तसं व्यवस्थित सगळं मांडलं. हळूहळू गुढी उभा केली आणि छोट्या जागेतही खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर दरवाजाकडे लक्ष दिलं. गार्गी आणि आई काल बनवलेलं तोरण काढलं आणि दरवाजाला बांधलं. खरं सांगायचं तर हाताने बनवलेलं तोरण वेगळं दिसतं. मग दारात थोडीशी रांगोळी काढली. रंग टाकताना मन एकदम शांत होतं आणि खरंच रूपच बदलून गेलं. सोबतच एक नवीन रेडीमेडही तोरण लावलं आणि दार अजून छान दिसायला लागलं. इतकं सगळं करून झाल्यावर 1 मिनिट थांबून सगळं बघितलं आणि मनात एकच वाटलं, मोठं काही नसलं तरी आपण मनापासून केलं ना की सगळं सुंदर दिसतं. तयारी सुरू असतानाच किचनमध्ये आईंची लगबगही सुरू होती. गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळी तर हवीच ना. आईने आधीच पुरणाची तयारी करून ठेवली होती. हरभऱ्याची डाळ आणि गूळ घालून छान मऊ पुरण शिजलं होतं. किचनमध्ये असा गोड खमंग वास येत होता. सतत तिकडेच जावंसं वाटत होतं. मी मध्ये जाऊन बघत होते. आई पुरण हलवत होत्या आणि चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. पुरण तयार झाल्यावर त्यातलं थोडंसं पाणी काढून ठेवलं आणि थोडी फिक्की डाळही साईडला ठेवली. त्यापासून आमटी बनते आणि खरं सांगायचं तर ती आमटी खूप टेस्टी आणि ती मला जास्त आवडते. आईने त्यासाठी सगळं सामान आधीच काढून ठेवलं होतं. एकीकडे गुढीची तयारी आणि दुसरीकडे किचनची सणाची धांदल. सगळं घरात अगदी सणासारखं वाटत होतं आणि ते बघताना एकच वाटलं,
आईचं काम कधी थांबत नाही, पण ती मनापासून करत असते, म्हणून सण अजून खास वाटतो. आई किचन मध्ये सगळी आवरावर करत होत्या, तोपर्यंत मी गार्गीला लगेच आंघोळ घालायला तयार केलं. आज गुढीपाडवा म्हणून तिची आज खास तयारी होती. तिला नवीन कपडे घालायचे, थोडासा मेकअप आणि केस नीट सेट केले. खरं सांगू, ती इतकी गोड दिसत होती की ती वारंवार तिच्याकडे बघावंसं वाटत होतं. तिची तयारी झाली आणि मी लगेच किचन मध्ये गेले आईला मदत करायला. आमटीसाठी मसाला वाटायला होता. मी कलबत्यात मसाला वाटला. मिक्सर पेक्षा कलबत्यात वाटलेला मसाला त्याची चव वेगळीच असते. मी हळूहळू मसाला वाटत होते आणि त्याने अजून सुगंध किचन मध्ये पसरत होता. नंतर कढईत तेल टाकलं, त्यात आले लसूण टाकून छान परतलं. मग तो वाटलेला मसाला घातला, थोडा भाजला आणि असा खमंग वास मी की लगेच भूक लागेल. आईने आधीच आमटीचं पाणी काढून ठेवलं होतं, ते टाकलं आणि छान आपली झणझणीत अशी फोडणी दिली. गरम गरम आमटी तयार झाली. एकीकडे गार्गीची गोड तयारी आणि दुसरीकडे किचन मधली खमंग आमटी. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे सण अजून सुंदर वाटतो. आमटी तयार झाली की किचन मध्ये छान मसाल्याचा वास पसरला होता. मी लगेच भज्यांची तयारी केली. कांदा आधीच कापून ठेवला होता, पण पीठ रेडी नव्हतं म्हणून पीठ रेडी केलं. मग काय, गरम तेलात एक करून छान भजी टाकायला सुरुवात केली. तेलात पडतात चुरचुर असा आवाज आणि भज्यांचा हळूवार सुगंध घरभर. कुरकुरीत भजी, बाजूला पापड, सगळं एकदम परफेक्ट जुळून येत होतं. त्याच बाजूला आई पोळ्या करत होत्या. गरम गरम तव्यावर फुगणाऱ्या पोळ्या, इतक्या मऊ लुसलुशीत की बघूनच भूक लागते. किचन मध्ये सगळीकडे उत्साह वातावरण होतं. सगळेजण आपल्या कामात होते पण एकत्र. आणि खरं सांगू का, असं सगळे जणांनी मिळून स्वयंपाक करणं हीच खरी सणांची मजा असते. एकट्याने केलं तर काम होतं, पण सगळ्यांनी मिळून केलं तर ती आठवण राहते. सगळं सेट करून मी थोडी बाहेर आले पुढच्या तयारीसाठी. नैवेद्याची तयारी झाली. आईने आधी छान नैवेद्य बनवून ठेवला होता. मी गुढी समोर ठेवला, गुढीच्या पाया पडले आणि मनापासून प्रार्थना केली, नवीन वर्ष सगळ्यांसाठी आनंदाचं जावो. तो छोटासा क्षण खूप शांत वाटला. पण लगेच लक्षात आलं, आज आपण एवढं छान तयार झालो, साडी, ज्वेलरी, मेकअप, मग काय फोटो तर हवेच ना. मी आणि गार्गी लगेच फोटो काढायला सुरुवात केली. ती तिच्या मस्तीमध्ये, मी तिच्या मागे. इकडे बघ, हास जरा, असं म्हणत म्हणत खूप मजा आली. थोड्या वेळाने आई पण आल्या आणि मग आमच्या छोटा फॅमिली फोटो सेशन सुरू झाला. खरं सांगायचं तर हे फोटो फक्त फोटो नसतात, ही आठवण असते, जे नंतर बघितलं की तो दिवस पुन्हा जगल्यासारखा वाटतो. म्हणूनच काम किती असलं, थोडा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी काढायलाच पाहिजे. फोटो काढून झाल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं काम होतं जेवण. घरभर असा छान सुगंध येत होता आणि सगळ्यांनाच भूक लागली होती. आईने सगळं जेवण तयार करून ठेवलं होतं. गरम गरम पोळ्या, झणझणीत आमटी, कुरकुरीत भजी आणि पापड, सगळं एकदम छान सजवलेलं ताट. आम्ही सगळे एकत्र बसलो. कोणी गप्पा मारत होतं, कोणी आधीच खायला सुरुवातही केली होती. पहिला घास घेतला आणि खरं सांगते, घरचं सणाचं जेवण म्हणजे काहीतरी वेगळंच असतं. त्याची चव पण वेगळीच येते. त्या छोट्या छोट्या गोष्टी, ते हसणं, ते एकत्र बसून खाणं, यामुळे सण पूर्ण वाटतो. आजचा दिवस खूप स्पेशल होता. गुढी उभारली, पूजा झाली, घर सजवलं, फोटो काढले आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. खरं सांगायचं तर सण मोठा नसतो, पण तो आपल्या फॅमिली सोबत घालवलेले क्षण मोठे असतात. तुमच्याकडे सणाला सगळे एकत्र सण साजरे करतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.